मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे डंपर चालवणाऱ्या एका चालकाच्या निष्काळजीपणामुळे अमरापूर, शेवगाव आणि पाथर्डी रस्त्यावरील वीज वितरण व्यवस्थेचा पार बडगा उडालाय। रविवारी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या भीषण घटनेत महावितरणचे अनेक वीज खांब अक्षरशः उखडून रस्त्यावर पडले। यामुळे संपूर्ण अमरापूर गाव रात्रभरापासून अंधारात बुडालं असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अमरापूर शेवगाव रस्त्यावरील एका खडी मिक्सर प्लांटवर मटेरियल रिकाम करून पाथर्डीच्या दिशेने निघालेल्या हायवा डंपर चालकाने मद्याच्या धुंदीत गाडीचा मागचा हायड्रॉलिक हौदा 5 ते 6 फूट खाली उतरवलाच नाही। याच अवस्थेत डंपर भरधाव वेगाने पाथर्डीच्या दिशेने निघाला। रस्त्यावरून जाणाऱ्या मुख्य क्रॉस लाईन्सच्या तारांमध्ये हा वर उभारलेला हौदा अडकला। चालकाच्या हे लक्षात न आल्याने शेवगाव रस्त्यावरील सुमारे 3 किलोमीटर आणि अमरापूर ते पाथर्डी रस्त्यावरील सुमारे 2 किलोमीटर अंतरावरील महावितरणचे अनेक वीज खांब ओढले जाऊन उखडले गेलेत आणि तुटून रस्त्यावर पडलेत। तारा ताणल्या गेल्याने प्रचंड प्रमाणात स्पार्किंग झालं आणि काही धान्य गिरण्यांचे वीज मीटर सुद्धा भिंतीवरून उखडून बाहेर आले। वीज खांब तुटून पडताना झालेल्या मोठ्या आवाजामुळे भूकंप झाला की काय या भीतीने नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली। गेल्या 8 दिवसांपासून अमरापूर गावात चोरांच्या टोळीने धुमाकूळ घातला असून नागरिक आधीच दहशतीखाली जगतात। त्यातच आता रात्रीच्या वेळी दारू पिऊन भरधाव वेगाने धावणाऱ्या ओव्हरलोड डंपर चालकांमुळे जीवघेणा धोका निर्माण झालाय। रात्रभर सुरू असलेल्या या मृत्यूच्या खेळाला आळा घालणार कोण असा सवाल आता संतप्त ग्रामस्थ विचारतात। एखादी मोठी दुर्घटना घडली असती किंवा जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण राहिलं असतं असा सवाल उपस्थित केला जातोय। या घटनेमुळे संपूर्ण परिसर अंधारात गेला असून महावितरणचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। या बेजबाबदार आणि मद्यधुंद ओव्हरलोड डंपर चालकावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी होते। तसंच या गंभीर घटनेनंतर महावितरण आणि पोलीस प्रशासन काय कारवाई करणार आणि वीज पुरवठा कधी पूर्ववत होणार याकडे संपूर्ण अमरापूरकरांचं लक्ष लागलंय। आम्ही झोपेत होतो तर 11 11:30च्या दरम्यानी असा भयानक आवाज आला का आम्हाला वाटलं भूकंपच झाला। एवढा जबर आवाज आला। पोलाचे 4-5 तुकडे झाले तर सारे आमचं मीटर गेलंय, सारे बल गेले चौकडे उडून, सारा धिंगाणा झाला। घरापोतर त्याचा हादरा बसलाय, सारे वायर ते सारे घरापासून निघून गेले। भयानक निस्तार असल्याने आवाज भंग झाला। पोलाचे 4-5 तुकडे झाले तर किती लुसकानी आता या आमच्या धंद्याची, आमचं सारं पोट त्याच्यावर आहे। आणि आता हे कधी भरपाई काय होणार आहे? हा अंदाजे झाला असं 12च्या दरम्यानी। गाडी बघितली नाही पण गाडीचा आवाज ऐकला, ती लय रफ गाडी होती। मग काय बघणार आहे आम्ही? आवाज आल्याबरोबर बाहेर उठोस तर गाडी निघून गेली, पण पोलचा त्याचा आवाज आला। 4-5 तुकडे पोलचे झाले, सारे वायर तुटून पडलेत। पोल जवळजवळ 50 फुटावर वर उडवून नेले त्यांनी, त्या गाडीवाल्यांनी। एमएसएबीचे लोक नव्हते आले, तुम्ही तक्रार केली? एमएसएबीचे लोक काय तक्रार? आम्ही काही तक्रार नाही केली। आता इथून तिथूनच पडले तर म्हणते तर डंपरवाला होता, पेताड होता, खाताड होता। आता काय असा गाडी चालत होता का घोडी चालत होता? लोकांच्या पोटावर पाय द्यायला ठेवू। हा कशाने पोट भरायचे आम्ही? आता एक किती दिवस धंदा बंद पडतोय, काय होतोय? हा आमचं सारं याच्या जीवर आहे। कशाच्या जीवर पोट भरायचे आम्ही? अशा कुठं धंदे असतात का ना? अशा गाड्या चालणं असतं काय? आज एवढ्या लुसकानी म्हणजे रोडच्या बाहेरचे पोलं पडले म्हणल्यावर कसं काय करायचं हे? हा साऱ्या वायरचे तुकडे तुकडे करून टाकले, सारे बल उडाले, साऱ्या फ्यूजा उडाले। आता सारा पार ह्याच्या पोतवर हे बसलाय। बरेच पोल तुटले आहे ना गावात मस्त लांबवर तुटले तर, इकडं पुढे बी तुटले तर।